नमस्कार, आपण बघत आहात बुलढाणा सुपरफास्ट न्यूज। आपल्या भारतामध्ये दिवसेंदिवस बेकारी वाढत चालली आहे। तरुणांना काही नोकऱ्या नाही, काही कामधंदे नाही, त्याकरता आपले बरेचसे तरुण हे छोटे मोठं एखादं वाहन घेऊन आपला उदरनिर्वाह चालवण्याचा प्रयत्न करतात। कोणी नवीन वाहन घेतं, कोणी जुनं वाहन घेतं। काहीच्या मध्ये कसं बाबा नवीन वाहन घेतलं तर मग कर्ज फेडावं लागतं, मग त्याकरता बरेचसे असे आपलं एखादं जुनं छोटं मोठं वाहन पाहतात आणि त्यावर आपला उदरनिर्वाह टिकवायचा प्रयत्न करतात। तरी जे आपले मित्र जे जुनं वाहन खरेदी करतात, असे वाहन खरेदी करताना त्यांची एखाद्या वेळेस फसवणूक होती आणि ही फसवणूक अशी होती की ते जे वाहन घेतात त्या वाहनावर, त्या गाडीवर वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस असतात, त्या गाडीवर वेगवेगळ्या बँकांचं कर्ज असतं आणि ती गाडी त्यांनी घेतली की ती त्यांच्या नावावर सुद्धा होत नाही आणि असे बरेचसे अनेक प्रॉब्लेम असतात। तर हे सर्व प्रॉब्लेम दूर करण्याकरता मी आपल्याला काही उपाय सांगणार, म्हणजे आपल्याला एक माहिती सांगणार, जी माहिती आपण जर का जुने वाहन खरेदी करताना ध्यानात ठेवली तर आपला त्यापासून 100% नक्कीच फायदा होईल। तर माझी आपणा सर्वांना एक विनंती आहे की आपण सर्वांनी ही बातमी अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर बातमी आवडली तर लाईक, शेअर आणि नक्कीच करा। ठीक आहे, तर मग चला बोलूया आपल्या मुख्य बातमीकडे। तर बातमी अशी आहे मित्रांनो, वाहन ट्रान्सफरचे महत्त्वाचे मुद्दे। संपूर्ण राज्यात व्हेकल ट्रान्सपोर्ट कोणतीही एनओसी शिवाय ट्रान्सफर करता येते, पण बाहेरच्या राज्यात एनओसी आवश्यक आहे। जो घेतोय बाहेरकडे, म्हणजे जो घेतोय वाहन ज्याच्याकडून घेतो त्याच्याकडे योग्य स्टँडर्ड ऍड्रेस प्रूफ असायलाच हवा, जसे स्वतःचे आधार कार्ड, लाईट बिल, नाहीतर मग रेंट ऍड्रेस। जो वाहन विकतो त्याच्याकडे कसं वाहन विकणाऱ्याकडे पण, सेलरकडे पण सुद्धा पॅन कार्ड, ओरिजिनल आरसी, इन्शुरन्स, पीयूसी आणि पेन्सिलने गिरवलेली व डोळ्यांनी सहज दिसणाऱ्या असे चेसिस प्रिंट सुद्धा आवश्यक असतात। आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर वाहनावर बोजा, कर्ज असेल तर सगळ्यात अगोदर सेलरला त्या आरटीओ मधून त्यावरील बँकेचा बोजा कमी करून नवीन आणलेल्या आरटीओवरून पुढील व्यवहार करता येतात। जर बाहेर आरटीओ आणि सेलर आरटीओ हा सारखाच असेल तर मात्र दोन्ही व्यवहार एकत्र करता येतात। आणि यातली आता पाचवा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर ओरिजिनल आरसी हरवले असेल तर स्टेप 4 सारखी प्रोसेस पुन्हा करावी लागते। सहावा मुद्दा सांगायचं झालं तर सर्वात महत्त्वाचे ऑनलाईन अर्ज ऍप्लिकेशन भरण्यासाठी आरसीला मोबाईल नंबर अपडेट असणं आवश्यक आहे, त्याशिवाय कोणतेही काम होणार नाही। जर विकणाऱ्याचा आरसीला मोबाईल नंबर अपडेट नसेल तर तुम्ही जे वाहन घ्याल ते वाहन तुमच्या नावावर होणार नाही। त्याकरता तुम्ही सर्वप्रथम वाहन घेताना काळजी करायची की जो सेलर आहे त्याचा मोबाईल नंबर हा त्याच्या आरसीला अटॅच आहे का नाही हे बघायचं। आणि सातवी बाब सांगायचं झालं तर बऱ्याच आरटीओ जिल्ह्यात बाहेरला स्वतः त्या आरटीओला जावं लागतं। सध्या पुण्यात जर वाहन कर्ज बोजा 3 वर्षात कमी होत असेल तर सेलरला कार्यालयात यावंच लागतं। आठवी जो मुद्दा आहे तो मी तुम्हाला असं सांगतो की फॉर्म 29-30 हे सहज उपलब्ध होत असत। आता मात्र हे फॉर्म प्रिंटेड स्वरूपात मोबाईल टॅब घेतल्यावर ऑनलाईन माहिती भरून या फॉर्मवर प्रिंटेड सेलर बाहेरची माहिती येते। आता यातला 8वा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सह्या ह्या पॅन कार्डच्या डिफरन्स वरून कराव्या लागतात। सहीचा डिफरन्स अर्ज ऍप्लिकेशन होतो। जर तुमची पॅन कार्ड जर सेलरची सही पॅन कार्डवर जर वेगळी असली आणि त्याने विकताना जर वेगळी सही केली तर तुमचा अर्ज हा रद्द होतो। 10वी बाब सांगायचं झालं तर संपूर्ण भरलेला फॉर्म ऍप्लिकेशन त्या आरटीओ कार्यालयात जमा करून 2 ते 3 आठवड्यातच त्यावर निर्णय लागून स्पीड पोस्टने बाहेरच्या पत्त्यावर कुरिअर पोहोचते। जुन्या मालकाच्या नावे असलेले इन्शुरन्स हा कमी खर्चात नवीन मालकाच्या नावावर करता येतो। ती केव्हा करता येतो? आरसी भेटल्यावर। काळजीपूर्वक जुनी वाहन प्रक्रिया लवकर निकाल लावा। फक्त सही करून दिली, सेलर जबाबदारीतून मुक्त होत नाही। तर मी आपल्याला ही माहिती सांगितली, ही माहिती जर का आपण काळजीपूर्वक ऐकली आणि जर का याच्यातल्या प्रत्येक गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं
आणि वाहन घेताना जर का ही काळजी घेतली तर 100% मी सांगतो की आपली फसवणूक होणारच नाही. तर आपल्याला समजा जर जुन्या वाहन खरेदी विक्रीबद्दल अधिक काही माहिती हवी असेल तर माझा नंबर स्क्रीनवर दिसतोच आहे. आपण माझ्याशी स्वतः संपर्क करू शकता. आणि आपल्याला ही बातमी आवडली असेल तर या बातमीला लाईक करा, शेअर करा आणि या बातमीविषयी आपलं मत काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा.